नमस्कार, मी रेणुका. जर तुम्हा सर्वांचं म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी ना कोणती भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे ना कोणती नाश्त्याची. तर आज मी तुमच्यासाठी पार्लेची बिस्किटपासून बनवलेली एक फारच रुचकर अशी टेस्टी रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्हाला नक्की आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर मी इथे ही रेसिपी बनवण्यासाठी 2 पार्लेची बिस्किट घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे दुसरे कोणतेही बिस्किटचा वापर करू शकता. तर सर्वात आधी आपल्याला हे बिस्किट एका बाउलमध्ये काढायचे आहेत. तर मी इथे हे बिस्किट एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 4 चमचे दूध घालायचे आहे आणि आता हे बिस्किट या दुधामध्ये व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आहेत. तर आपल्याला याच्यामध्ये जास्त दूध नाही घालायचं आहे, नाहीतर हे जे बिस्किट आहेत ते जास्त चिपचिपे होतील. तर अगर दूध कमी पडल्यास तुम्ही याच्यामध्ये 1-2 चमचे दूध घालू शकता आणि अगर दूध जास्त झाल्यास तुम्ही याच्यामध्ये थोडी गहू पिठाचा पण वापर करू शकता. तर मी आता हे बिस्किट व्यवस्थित या दुधामध्ये स्मॅश करून घेतलेले आहे आणि या रेसिपीसाठी हे आता डो बनून तयार झालेले आहे. मग आपल्याला या रेसिपीसाठी पाक तयार करून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी गॅसवर आपल्याला एक भांडे ठेवायचं आहे आणि यामध्ये 1 कप साखर घालायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि आता ही साखर आपल्याला या पाण्यामध्ये पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची आहे. तर आपल्याला याचा एकतारी पाक नाही बनवायचा आहे. तर ही साखर पूर्णपणे पाण्यामध्ये मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे पाणी चांगल्या तऱ्हेने उकळू द्यायचं आहे. तर आता इथे हे साखर आणि पाणी व्यवस्थित उकळले आहे आणि हा पाक बनून तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर आपल्याला हाताला थोडेसे तूप लावून घ्यायचे आहे. तर तुम्ही इथे तेल पण लावू शकता. त्यानंतर बिस्किटचा डो आपल्याला थोडासा हातामध्ये घ्यायचा आहे आणि याचे गोल आकारमध्ये आपल्याला पेढे बनवून घ्यायचे आहेत. तर मी या साईजमध्ये हे पेढे बनवून घेतलेले आहेत. तर आपल्याला या डोचे सगळे पेढे बनवून घ्यायचे आहेत. तर मी इथे हे सगळे पेढे बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे पेढे फ्राय करायचे आहेत. तर त्याच्यासाठी फड बनवण्याचा मी तवा गॅसवर ठेवलेला आहे. तर याच्यामध्ये सर्वात आधी आपल्याला तेल नाही तर तूप घालायचं आहे आणि हे पेढे याच्यामध्ये घालून हे आता व्यवस्थित आपल्याला दोन्ही बाजूनी ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही हे पेढे कोणत्याही भांड्यामध्ये डीप फ्राय पण करून घेऊ शकता. तर हे पेढे आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर हे पेढे आता व्यवस्थित फ्राय झालेले आहेत, व्यवस्थित ब्राऊन झालेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे जे पेढे आहेत ते गरमागरम या साखरेच्या पाकामध्ये घालायचे आहेत. आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित या पेढ्यांना आपल्याला हे पाक लावून घ्यायचं आहे. तर त्यानंतर आता आपल्याला हे पेढे या पाकामध्ये 10-15 मिनिटापर्यंत असेच ठेवून द्यायचे आहे आणि त्यानंतर ही रेसिपी एक डिझर्टच्या रूपामध्ये आपल्याला सर्व करायची आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने या पार्लेजी बिस्किटपासून ही चविष्ट अशी रेसिपी बनवू शकता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.